रायगड जिल्ह्याला यंदा पावसानं हुलकावणी दिली आहे। जिल्ह्यात अद्याप पावसानं समाधानकारक हजेरी लावली नसल्यानं खरीप हंगामावर यंदा मोठं संकट ओढवलंय। जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यानं पेरणी केलेली भातशेती उगवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर दुसरीकडे कोंब आलेली पेरणीची शेती सुकून जाते आणि त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय आणि त्यामुळे भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात यंदा भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं बियाणं, शेतीवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे। पाहूया शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश भापरळेकर यांनी। हा गेल्या 25 तारखेला झालेला आता ह्या जून महिन्याचा 15वाडा संपला तरीही अजून कोकणामध्ये पुरेसा पाऊस आहे तो या ठिकाणी दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामधला शेतकरी राजा आहे तो सध्या संकटात सापडलाय। मी सध्या भात पेरणी केलेल्या शेतामध्ये आहे। आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामधला शेतकरी राजा आहे तो सध्या संकटात सापडलाय। माझ्या समोर जर बघितलं तर ही भात शेती आहे। या भात शेतीमध्ये ओलावा दिसतोय, मात्र हा ओलावा पावसाचा नसून या शेतकऱ्यांनी या ठिकाणी नदीमधलं पाणी आहे ते पाईपच्या माध्यमातून या शेतामध्ये आणून हे पेरणी केलेलं जे आव्हान आहे ते जगवण्याचा प्रयत्न केलाय। रायगड जिल्ह्यामध्ये यंदा 73,000हून अधिक हेक्टरीवर भात लागवडीचं नियोजन आहे ते करण्यात आलंय। मात्र जून महिन्याचा 15वाडा संपून आज 19-20 तारीख या ठिकाणी आलेली आहे, मात्र अजून ही शेतकऱ्याला या ठिकाणी समाधानकारक आहे ती भात पेरणीची केलेली जी पेरणी आहे त्याच्यामधनं येणारे कोंब आहेत ते आलेले दिसत नाहीयेत आणि त्यामुळं दुबार पेरणी करण्याची वेळ आहे ती रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर आलेली आहे आणि त्यामुळं रायगड जिल्ह्याला एकेकाळी भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यावर मोठं आसमानी संकट आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळं रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे आता कृषी विभागासह शासन कशा पद्धतीने बघतंय, या शेतकऱ्याला कशा पद्धतीने मदत करतंय हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश भापरळेकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।